समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विजया एकादशीबद्दल माहिती, विजया एकादशीचं महत्त्व आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेचा एक विशिष्ट असा उपाय करायचा आहे। तो उपाय आपल्या घरातील आर्थिक अडचणी किंवा आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला तुळशी मातेला सुद्धा एक संकल्प करायचा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आता विजया एकादशी ही आहे वार शुक्रवार आणि 13 फेब्रुवारी 2026 ला। तर बघा, विजया एकादशी हा यावर्षी आलेला फार दुर्मिळ योगायोग आहे, कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आणि तसंच भगवान विष्णूंचा पण शुक्रवार मानला गेला आहे आणि या दिवशी एकादशी आल्यामुळे हा फार योगायोग मानला गेला आहे। हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे, परंतु विजया एकादशी तिच्या नावाप्रमाणेच फळ देणारी मानली जाते। वर्ष 2026 मध्ये ही एकादशी खूप खास असणार आहे, कारण या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा असा दुर्मिळ संयोग तयार होत आहे। विजया एकादशी तिच्या नावाप्रमाणेच फळ देणारी मानली जाते, कारण सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये सुद्धा यश मिळत असते। तर बघा, वर्ष 2026 मध्ये या दिवशी येणाऱ्या एकादशीच्या दिवशी वार आहे शुक्रवार आणि ही एकादशी आहे 13 तारखेला, म्हणजे 13 फेब्रुवारीला। यावेळी ही एकादशी खूप खास मानली आहे, कारण या दिवशी सिद्धयोग आणि शुक्रवार यांचा दुर्मिळ संयोग आलेला आहे। चला तर मग जाणून घेऊया विजया एकादशीला कोणते योग तयार झाले आहेत आणि या दिवशी काय सेवा करायच्या आहेत। या एकादशीला सिद्धयोग आणि शुक्रवार यांचा अद्भुत संगम होत आहे। शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि एकादशी हा भगवान विष्णूला समर्पित आहे। अशा परिस्थितीत या दिवशी उपवास केल्याने आर्थिक अडचणी दूर करणाऱ्या आणि रखडलेल्या कामांमध्ये यश मिळविणाऱ्या लक्ष्मीनारायण या दोघांची आपल्यावरती अपार कृपा होणार आहे। ही एकादशी आहे 13 फेब्रुवारीला, म्हणजे 13 फेब्रुवारी 2026, वार आहे शुक्रवार। आपल्याला एकादशीचा उपवास हा पूर्ण दिवस करायचा असतो, म्हणजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण। या उपवासाबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आरोग्य ठीक आहे तर सगळ्या गोष्टी म्हणजे आपण करू शकतो, नाहीतर काय उपयोग नाही त्या गोष्टीचा। त्यामुळं आपल्याला जसा उपवास धरता येईल त्या पद्धतीने तुम्ही धरा। मग तुम्ही फळाहार करून पण करू शकता किंवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन पण करू शकतात। आणि बरेच जण न पाणी पिता सुद्धा हा एकादशीचा उपवास धरतात, बरेच जण करतात, पण ज्यांना जसं शक्य होईल तसं आपण करायचं आहे। आणि हा उपवास द्वादशीच्या दिवशी सोडला जातो, म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। आता विजया एकादशी या दिवशी काय विशेष आहे? धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामांनी लंका जिंकण्यापूर्वी विजया एकादशीला समुद्र किनाऱ्यावर उपवास केला होता। तेव्हापासून असे मानले जाते की कोणत्याही व्यक्तीने कठीण परिस्थितीमध्ये अडकलेल्या किंवा विरोधकांकडून त्रस्त असलेल्या व्यक्तीने हे व्रत केले पाहिजे। या व्रतामुळे आत्मविश्वास तर वाढतोच, पण आपल्या जीवनातील आर्थिक अडथळे सुद्धा दूर होतात। आता विजया एकादशी या दिवशीचा पूजाविधी बघा कसा करायचा आहे। तर आपल्याला सकाळी लवकर उठून सुशीर्भूत व्हायचं आहे। सुशीर्भूत झाल्याच्या नंतर तुम्हाला या दिवशी सूर्याला जल अर्पण करायचं आहे। सूर्याला जल अर्पण केल्याच्या नंतर तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही, असं म्हटलं जातं। एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा निर्जला उपवास असतो, म्हणजेच तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करायचं नाही। फक्त हळदी कुंकू वाहून तुम्ही तुळशी मातेला प्रार्थना करू शकतात। आणि तुळशी मातेची पूजा करत असताना ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करा, किंवा ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे।
आता बऱ्याच जणांना शक्य झालं तर ठीक, नसेल तर तुम्ही तेलाचा लावू शकतात, पण तुपाच्या दिव्याला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे. आणि असं म्हटलं जातं की रोज ज्या घरात तुळशी मातेपाशी तुपाचा दिवा लावला जातो त्या ठिकाणी सतत लक्ष्मी वास करत असते, त्या घरातून लक्ष्मी कधीही वापस जात नाही असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं तुपाच्या दिव्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि हे झाल्याच्या नंतर तुळशीला सुद्धा 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना सुद्धा जप करत करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस घरातील देवपूजा करणार आहात ना, त्यावेळेस तुमच्याकडे जर श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर ठीक, किंवा तुमच्याकडं विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तरी पण चालेल. मग तुमच्याकडं आता बऱ्याच जणांकडं श्रीकृष्णाची मूर्ती असतेच, मग त्यामुळं तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती स्त्री पुरुष सूक्त म्हणत म्हणत अभिषेक करू शकता. हे म्हटल्याच्या नंतर तुम्ही व्यवस्थित त्या मूर्तीला स्वच्छ करायचं आणि जे काय गंध वगैरे षोडशोपचार पूजा करायची, पिवळं फूल अर्पण करायचं. पिवळं नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही करू शकतात, असं काही नाही, पिवळंच करावं. पण विष्णूंना प्रिय पिवळा रंग आहे आणि या दिवशी पिवळ्या रंगाला सुद्धा खास महत्त्व आहे आणि पिवळ्या फुलांना सुद्धा. मग त्यामुळे तुम्ही पिवळे फुलं वाहू शकता. जर पिवळं नसेल तर तुम्ही नॉर्मल इतर दुसरं कुठलंही वाहू शकतात. आता ते वाहिल्याच्या नंतर तुम्हाला आता तुळशीपत्राचा सुद्धा तुम्हाला एक सेवा करायची आहे. काय, आता तुमच्याकडं 1000 जर तुळशीपत्र शक्य नसणारच आहेत, एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान पण तोडायचं नाही, तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवा, म्हणजे गुरुवारी तुम्ही तोडू शकतात. आणि त्यावेळेस सुद्धा तुळशी मातेला सुद्धा प्रार्थना करायची, तुळशी माता मी क्षमा मागते, मला तुमचं पान तोडायचं आहे, असं क्षमा मागूनच तुम्ही तुळशीचं पान सुद्धा तोडायचं असतं. नखानी तोडायचं नाही, नॉर्मली बोटानं तोडायचं असतं. आता ज्यावेळेस तुम्ही ही म्हणजे 1000 जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक पान घेऊ शकता, एक तुळशीपत्र घेऊ शकता आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती ठेवायचं. तुम्हाला ही सेवा करताना विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे. मग विष्णूंची 1000 नावे घेऊन सुद्धा तुम्ही एक तुळशीपत्र ठेवायचं, एक नाव घ्यायचं, तुळशीपत्र परत घ्यायचं आणि परत नंतर दुसरं तुम्ही पान ठेवू शकतात, किंवा तेच पान नंतर ठेवायचं आणि दुसरं नाव म्हणायचं. असं सुद्धा तुम्ही 1000 वेळा एकच पान घेऊन पण ही सेवा करू शकतात. आता ही झालं म्हणजे विष्णूची सेवा. या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करायला विसरायचं नाही. विष्णू सहस्रनाम श्रवण करा किंवा पठण करा, पण झालंच पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा किंवा 5 वेळा म्हणा, पण व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा या दिवशी सेवा करायचीच आहे. बघा, रात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. एखाद्या गोष्टी, तुमचं एखादं काम अडकलेलं आहे किंवा तुमची एखादी कोर्टाची केस आहे किंवा तुमची सरकारी नोकरी आहे, तुम्ही यासाठी सुद्धा संकल्पयुक्त या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात. तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल, उद्या किंवा परवा तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाईल. पण आता ही सेवा झाली, यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करायची आहे, कारण शुक्रवार पण आहे. त्यामुळं ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा तुम्हाला 108 वेळा जप करत करत सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन शक्य झालं तुम्ही कुंकुमार्चन पण करू शकता. श्री सुक्तम पण तुम्हाला पठण करायचं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्ष्मी मातेची पण सेवा करायची आहे आणि विष्णूची पण सेवा करायची आहे. या दोन्ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला, आणि या दिवशी देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र गरजेचंच आहे. तुळशीपत्राशिवाय एकादशीचा नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुळशीपत्र नैवेद्यावरती ठेवायचंच आहे. आता हे झाल्याच्या नंतर बघा, अजून एक आपल्याला खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कोणता, तर बघा, आपण या दिवशी तुळशी मातेचं सुद्धा एकादशीच्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस, म्हणजे खूप महत्त्व दिलं जातं तुळशी मातेला सुद्धा. मग या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करणार आहोत. परत नंतर व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली असेल, लक्ष्मी देवीची सुद्धा सेवा या दिवशी करायची आहे. आता संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला किंवा संध्याकाळी आता झाडाला हात लावायचा नसतो, मग तुम्ही सकाळीच हा उपाय करू शकतात. मग सकाळीच काय उपाय करायचा, तर तुपाचा दिवा लावलेलाच असतो, धूप दीप अगरबत्ती लावलेलीच असते.
तुळशी मातेला सगळं तुमची षोडशोपचार पूजा झाल्याच्या नंतर एखादी तुमच्याकडं लाल चुनरी असेल किंवा तुमच्याकडं एक लाल कलरचा कलावा असेल. कलावा माहितीच असेल आता तुम्हाला प्रत्येकाला. कलावा असेल किंवा लाल चुनरी असेल, तुम्ही तो कलावा हातात घ्यायचा, उजव्या हातात घ्यायचा आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझं सरकारी नोकरीचं स्वप्न आहे किंवा माझं हे काम अडकलेलं आहे किंवा माझ्या घरामध्ये या आर्थिक अडचणी आहेत, तर या अडचणींपासून माझी सुटका व्हावी, माझं हे काम पूर्ण व्हावं. तुमची जी काही मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा बोलायची आणि तो कलावा तुळशी मातेच्या एखाद्या फांदीला तो कलावा तुम्हाला थोडा असा बांधायचा आहे. असं म्हटलं जातं या दिवशी असं म्हटलं जातं तुळशी मातेला आपण एखादं घातलेलं साकडं नक्कीच विजय मिळवून देते. म्हणून विजया एकादशीचं हे महत्त्व आहे. तर बघा, प्रत्येकाने तुमच्या जी काही अडचण असेल ती अडचण तुम्ही तुळशी मातेला सांगायची आणि ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणायचंच आहे. ही सेवा करताना हा मंत्राचा जप करायचा आहे. हातात कलावा घ्यायचा आहे. 11 वेळा ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणायचं. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, काही अडचणी आहेत, ती तुळशी मातेला सांगायची आणि तुळशी मातेला तुम्ही साकडं घालायचं. माझं हे काम माझं लवकर पूर्ण होऊ दे, हीच तुझ्याची प्रार्थना. आणि तो कलावा तुळशी मातेला अर्पण करायचा किंवा तुळशी मातेच्या एखाद्या फांदीला बांधून ठेवायचा. आणि ज्या वेळेस तुमची ती मनातील इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तो कलावा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा. असं म्हटलं जातं या दिवशी कुठलीही केलेली सेवा ती आपल्याला विजय मिळवून देतेच. याचा मी मागच्या वर्षी ही सेवा केली होती, मला याचा खूप मोठा अनुभव आला. तुम्ही सुद्धा नक्की ही सेवा करा. तुमची सरकारी नोकरी असेल, तुमच्या काही कर्ज प्रकरण असतील किंवा तुमचे काही कोर्ट कचेरी असेल, यासाठी तुम्ही तुळशी मातेला ते साकडं घाला, तो कलावा बांधा आणि त्या दिवशीपासून रोज तुपाचा दिवा लावायचा संध्याकाळी आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची माझं हे काम होऊ दे. तिथून तुम्ही आणि रोज 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही हा मंत्राचा तिथं बसून जप करायचा. रोज तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या. हे सगळं केल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, जो उपाय होता तो उपाय सांगितला. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं की तुम्हाला काही जरी अडचण आली ना, एखादी गोष्ट नाही समजली मी सांगताना, तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.